आज आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत निषेध व्यक्त करण्यासाठी। त्यांनी जे वाक्य वापरले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत, महिला सन्मानाला ठेच पोहोचवणारे आहेत। आज आपले उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या महिलांना रिप्रेझेंट करतात, आमचा सगळा मान सन्मान त्या आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल असं बोलणं हे योग्य नाही। राजकारण सगळे करतात, पण टीका करताना सगळ्यांनी महिलांचा मान सन्मान लक्षात ठेवावा। असं वागणं चुकीचं आहे। आज त्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये असतात, जे अजितदादांचं विजन होतं ते पूर्णपणे पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत। आणि अशा म्हणजे त्यांच्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर असताना देखील ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसोबत ठामपणे उभ्या आहेत। आणि त्यांच्याबद्दल असं बोलणं आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही। मी सगळ्यांनी जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त केला। ज्या काँग्रेस पक्षाचे देश पातळीवरचे नेते स्त्रियांचा आदर करतात, परंतु राज्यातला प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने स्त्रियांचा अपमान करत असतील तर त्यांना त्यांच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। त्यामुळे राज्यातल्या आणि देश पातळीवरच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आज रोजी वेगवेगळ्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जोडे मारो आंदोलन आणि त्यांचा राजीनामा मागण्यासाठी पूर्णपणाने रस्त्यावर आले। मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की या देशामध्ये शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू फुलेंनी आदर्श हा देश राहावा, स्त्रियांचा कुठेही अपमान होणार नाही, स्त्रियांचा आदर केला जाईल, अशा पद्धतीचा इतिहासात आम्ही पाहतो। परंतु हल्लीच्या राजकारण हे इतकं घाणेरड्या स्तराला गेलेलं आहे की जे उद्गार नालायक सारखे वागण्याचं काम नेते मंडळी करतात त्यांचा निषेध करावा तेवढं कमी आहे। त्यांचा काय आदर्श समाज घेणारे जे निवडून जातात, राष्ट्रीय पक्षाचं काम करतात, परंतु आदर्श घेण्यासारखा कुठलाही एकही गुण त्यांच्यामध्ये आता शिल्लक राहिलेला नाही।